जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांचे ठाणे येथे भव्य स्वागत. कच्चे बंधारे संकल्पपूर्ती सोहळा उत्साहात संपन्न. जगद्गुरू रामानंदाचार्य दक्षिण पीठ श्री क्षेत्र नाणीज धाम पीठाचे पीठाधीश्वर परमपूज्य रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या आगमनानिमित्त दिनांक 17 जानेवारी 2026 रोजी ठाणे येथील टिपटॉप हॉटेलमध्ये भव्य स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. याचवेळी कच्चे बंधारे संकल्पपूर्ती सोहळा उत्साहात पार पडला. या सोहळ्यास महाराष्ट्र राज्याचे मृदा व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजयजी राठोड तसेच आज आम्ही 5,481 कच्चे बंधाऱ्याचा संकल्पपूर्ती सोहळा कार्यक्रम केला. संस्थानाच्या वतीने अवघ्या 15 दिवसांच्या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रभर 4,500 बंधारे उभारण्यात आले. महिन्यामध्ये आम्ही 1,14,374 नरेंद्राचार्यजी यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया कॅन्सर असे जे रुग्ण असतात पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना परमपूज्य रामानंदाचार्यांनी आता सुद्धा कॅम्प चालू आहे आमचा. 4 तारखेला सुरू झाला ना, 18 तारखेला कॅम्प. यावेळी त्यांनी सांगितले की धर्मगुरू या नात्याने आम्ही हिंदू ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या भूल थापांना विधिवत हिंदू धर्मात पुन्हा प्रवेश अशा प्रकारचे विविध उपक्रम राबवत असतो. धर्मगुरू असल्यामुळे धर्माचंही कार्य केलं जातं. कालच आमचा एक कार्यक्रम झाला गुजरातमध्ये घर वापसी. त्या घर वापसी कार्यक्रमामध्ये 313 कुटुंबांना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये इतर राज्यांमध्ये 1,11,424 वृक्षारोपण करण्यात आले असून संकल्पपूर्तीचा सोहळा मान्य राज्याचे वनमंत्री श्री गणेशजी नाईक यांच्या हस्ते पार पडल्याची माहिती त्यांनी दिली. संकल्पपूर्ती सोहळा कार्यक्रम झाला. याला आपल्या महाराष्ट्राचे मंत्री महोदय संजयजी राठोड उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमध्ये हा संकल्पपूर्ती सोहळा कार्यक्रम संपन्न झाला. आम्ही दर महिन्याला समाजासाठी उपयुक्त असे विविध उपक्रम राबवतो. त्यातला हा एक उपक्रम होता कच्चे बंधारे. याच्या मागच्या महिन्यामध्ये आम्ही उपक्रम जो राबवला होता तो वृक्ष लागवडीचा होता. आज आम्ही 4,598 कच्चे बंधाऱ्यांचा संकल्पपूर्ती सोहळा कार्यक्रम केला. त्याच्या अगोदर गणेशजी नाईक यांचा नाशिकमध्ये त्यांच्या हस्ते कार्यक्रम झाला. 1 महिन्यामध्ये आम्ही 1,14,374 झाडं लावलेली होती. त्या संदर्भामध्ये झाला उपक्रम. आता आमचा रक्तदान कॅम्प चालू आहे. सिकल सेल, किडनी फेल्युअर, ब्लड कॅन्सर असे जे रुग्ण असतात, अपघात घडलेल्या रुग्णांना रक्त मिळालं पाहिजे म्हणून दरवर्षी आम्ही 15 दिवसाचा कॅम्प घेतो. आता सुद्धा कॅम्प चालू आहे आमचा. 15 म्हणजे 4 तारखेला सुरू झाला आणि आता 18 तारखेला कॅम्प संपन्न होईल. गेल्या वर्षी आम्ही 1,36,272 रक्त बाटल्या दिल्या होत्या. आता ह्या वर्षी आमचा अंदाज आहे की आम्ही 1.5 लाख पार करू. तर हे अशा प्रकारचे विविध उपक्रम राबवत असतो. मी धर्मगुरू असल्यामुळे धर्माचंही कार्य केलं जातं. कालच आमचा एक कार्यक्रम झाला गुजरातमध्ये घर वापसी. त्या घर वापसी कार्यक्रमामध्ये आम्ही 313 कुटुंबांना हिंदू धर्मामध्ये पुनश्च घेतलेला आहे आणि तो आकडा आहे 1,53,343. तर नुसता अध्यात्म नाही, आमचं म्हणणं आहे की समाजाची सेवा ही ईश्वर सेवा आहे आणि त्याच्यातून विविध उपक्रम आम्ही राबवतो. आतापर्यंत आम्ही बॉडी डोनेट मध्ये काम केलेलं आहे. 175 देहदान केलेलं आहे आजपर्यंत झालेलं आहे. शासकीय जी विद्यालय आहेत, महाविद्यालय आहेत, या शासकीय महाविद्यालयामध्ये उदयोन्मुख डॉक्टर तयार होण्यासाठी त्यांना बॉडी उपलब्ध झाल्या पाहिजेत म्हणून ते बॉडी डोनेटचं काम करतो आम्ही. 175 आतापर्यंत बॉडी डोनेट झालेले आहेत महाराष्ट्रामधून. त्याचबरोबर 116 ऑर्गन डोनेट झालेले आहेत. आमची ॲम्ब्युलन्स सेवा आहे. आमच्या 53 ॲम्ब्युलन्स जवळजवळ आज 16 वर्ष लोकांचे जीव वाचवत आहेत. ॲक्सिडेंट झाल्यानंतर 10 मिनिटाच्या आत त्यांनी यायचं, पेशंटला उचलायचं, नजीकच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करायचं. त्याचबरोबर आमचं नर्सरीपासून ग्रॅज्युएशनपर्यंत CBSE बोर्डाचं फुकट शाळा आहे, कॉलेज आहे, ते नाणीजाम येथे आहे.
असे अनेक उपक्रम, म्हणजे आता ग्लोबल वॉर्मिंगच्या बाबतीमध्ये आम्ही काम करतोय 2023 पासून. तर ग्लोबल वॉर्मिंग टाळण्यासाठी आणि जनजागरण करण्यासाठी आमच्या पायी दिंड्या निघतात. आमची 7 पीठं जी आहेत त्या 7 पीठांवरून, म्हणजे नागपूरवरून 45 दिवस लोक पायी चालत येतात, हजारो लोक पायी चालत येतात. पाणी अडवा, पाणी जिरवा, वृक्ष लागवड करू नका, म्हणजे वृक्ष लागवड करा, वृक्ष तोडू नका, प्लास्टिकचा वापर टाळा, अशा प्रकारचं जनजागरण करणं, असे विविध उपक्रम आमच्या ह्या संप्रदायामार्फत केले जातात. जगद्गुरू रामानंदाचार्य जो संप्रदाय त्यामार्फत विविध कार्यक्रम केले जातात. त्याचबरोबर अध्यात्मामध्ये सुद्धा कार्य केलं जातं. आमचं सांगणं आहे की तुमचे डोळे विज्ञानवादी असले पाहिजे, मन अध्यात्मवादी असलं पाहिजे आणि बुद्धी वास्तववादी असली पाहिजे, अशी त्रिसूत्री आम्ही समाजाला देत असतो. आणि माझा संदेश आहे, तुम्ही जगा, दुसऱ्याला जगवा. आणि या संदेशातून पूर्ण भारत देशभर हे कार्य करत असतो आम्ही. आपला हिंदू धर्म वाचला पाहिजे, हिंदू धर्म संघटित झाला पाहिजे, त्या अनुषंगाने सुद्धा आम्ही धर्माचं काम करत असतो.